गणगोताचा एक मुद्दा तुम्ही मांडला होता. गणगोत मध्ये काय स्पष्टीकरण? सगळे एकत्र घ्या. हा ना, म्हणजे मला नाही, मला जाऊन येऊ द्या. तुम्ही बोला. गणगोतामध्ये तुम्ही एक मुद्दा मेन मांडला होता. गणगोत म्हणजे तुम्ही काय मागितलं होतं आणि सरकारकडनं 54 लाख नोंदी ज्या मिळाल्या त्यांचे प्रमाणपत्र, त्यांचं म्हणणं आलं 39 लाख नोंदी आम्ही 37 लाख नोंदी आम्ही प्रमाणपत्र वाटप केलेत आणि ते 54 न राहता ते 57 लाख झालंय त्याचा आकडा. म्हणजे नोंदी मिळत चालल्यात. शिंदे समिती आम्ही वाढवायचं सांगितलं होतं, शिंदे साहेब समितीला मुदतवाढ दिली, पण ज्यांची नोंद नाही मराठ्यांची मग त्यांनी काय करायचं, तर ज्याची नोंद मिळाली त्याच्या गणगोतातल्या सगळ्या सोयऱ्यांना ते द्यायचं. ज्यांच्याशी आपलं लग्न म्हणजे सोयरीक होती लग्नाची ते सोयरे, पण सर्व सोयरे असं आपण त्याच्यात उल्लेख केलेला आहे. आपल्या व्याख्यासह त्यांनी जर तो अध्यादेश केला तर आमची लढाई त्यासाठी आहे. मग गणगोत म्हणजे आईला नोंदी मिळणार आहेत का? आईच्या सोयरा आला म्हणजे सगळं आलं. नाही, गणगोत म्हणजे तुम्ही काय त्यांच्याकडनं अपेक्षा केली होती? गणगोत म्हणजे काय आहे आणि त्यांनी जो अध्यादेश काढला त्यात गणगोताचा तो मुद्दा काय नेमकं म्हटलं? गणगोत म्हणजे नेमकं साठीच वेळ घेतला आम्हाला, बिन त्यांना लावी. आता मी ते पूर्ण वाचणार आहे शब्द न शब्द त्याचा, आणि नंतर तुम्हाला आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी सगळे पहिल्यांदा तुमच्याशी सांगतो. तुम्ही शपथपत्राचा एक मुद्दा मांडलाय. शपथपत्राचा तो मुद्दा नेमका काय? फॉर एक्झाम्पल शपथपत्राची तुमची नोंद मिळाली, तुमच्या सोयऱ्याला नोंद मिळालेली नाहीये, तर त्याला तुम्हाला द्यायचंय, तर तुम्ही शपथपत्र करून द्यायचं की हा माझा सोयरा आहे. मग सरकार त्याला प्रमाणपत्र देईल. असं तो घोळ होईल असं वाटतं. शपथपत्र म्हणलो बाबा, मी माझ्या मनाने म्हणलो उदाहरणार्थ की शपथपत्र मग कसं घ्यायचं सरकारने ठरवायचं. कागदावर घ्या नाही तर 100 रुपयाच्या बॉन्डवर घ्या, पण फीस आम्ही त्याची देणार नाही. आझाद मैदानाचा काय निर्णय असेल? आझाद मैदानाचा काय? पोलिसांसोबत आता काय चर्चा झाली? पोलिसांनी मुक्काम हलवायला सांगितलंय का? नेमकं काय? नाही मुक्काम कुठं आली मग कुठं तरी त्यांनाच बसावं लागेल. त्यांना हलवी त्यांना कशाला? त्यांनी एक विनंती वाजत सांगितलं की आपण पलीकडच्या याच्यावरती राहूया. आम्हाला काय कुठं तरी राहायचंय बघा, आम्ही आडमुठे नाहीये. मग हलवा कशा हलवितात ते असले नाहीयेत आम्ही. की एक सामान्य मैदानाचा काय निर्णय असेल? शेवटचा प्रश्न. आझाद मैदानावर तुम्ही म्हणाला की गुलाल उधळाल तर मला अगोदर हे बघू द्या. हे दोन्ही वाचलं की ते 15 मिनिटात देतो म्हणले देऊन. पुढची भूमिका जी आहे ती 15 मिनिटात शिष्टमंडळ येईल त्यावेळेस आम्ही 15 मिनिटात पुढची भूमिका घेऊ असं स्पष्टीकरण मनोज जरांगे पाटील यांनी आजच्या सभेनंतर दिले. कॅमेरा पर्सन अमित आडेसह अभिजित पोते, TV9 मराठी, मुंबई.